तर एकीकडे ज्योती मल्होत्राचं प्रकरण आहे आणि दुसरीकडे आता ड्रॅगननं तिरका डोळा भारतावर दाखवल्याचं पाहायला मिळतंय। भारतानं पाकिस्तानला अद्दल घडवत एकाच वेळी आपल्या 4 शत्रूंच्या नांग्या ठेचलेल्या आहेत। कारण पाकिस्तानला शस्त्र आणि ड्रोन पुरवठा करणारा चीन आणि तुर्कीला भारतीय लष्करानं धुधू धुतलंय। चीनी बनावटीच्या F-16 आणि JF-17 विमानांचा धुवा उडवत भारतानं पाकिस्तानसह चीनला दणका दिला आहे। त्याचवेळी तुर्कीनं दिलेल्या लढाऊ ड्रोनशी राख करत भारतीय लष्करानं तुर्कीला सुद्धा झटका दिलाय। त्यामुळे लढाईमध्ये भारतासमोर पाकिस्तानची धूळधाण झाल्यानंतर आता चीननं पुन्हा एकदा भारताच्या चिकन नेककडे वक्रदृष्टी टाकल्याचं दिसतंय। यासाठी शी जिनपिंगनं त्याचं दुसरं खेळणं अर्थात बांगलादेशला पुढे केलंय। बांगलादेशच्या अंतरिम सरकारचा सल्लागार असलेल्या मोहम्मद युनूसनं काही दिवसांपूर्वी चीनचा दौरा केला। यावेळी त्यानं भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला। भारताची ईशान्येकडील राज्य पूर्णतः समुद्राशी संबंध नसलेली आहेत आणि या प्रदेशात बांगलादेश समुद्राचा एकमात्र रक्षक आहे असं विधान युनूसनं केलं। तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्यानं चीनला बांगलादेशातील लालमोनिहारटामध्ये हवाई तळ बांधण्याचं निमंत्रण सुद्धा देऊन टाकलं। लालमोनिहारटा हा जिल्हा भारतातील सिलिगुडी कॉरिडॉरच्या अगदी जवळ आहे। त्यामुळे चीननं बांगलादेश आणि पाकिस्तानला पुढे करत भारताची कोंडी करण्याची खेळी केल्याचं दिसतंय। तर चीनची ही चाल समजून घेण्यासाठी चिकन नेक नेमकं काय आहे ते आपण समजून घेणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर एकीकडे भारताच्या उत्तरेला नेपाळ आहे, भूतान आहे, तर दुसरीकडे दक्षिणेला बांगलादेश आहे आणि हा आहे भाग चिकन नेक। म्हणजे याची रुंदी आपण बघितली तर फक्त 22 किलोमीटरची आहे आणि याच्या नंतर 7 सिस्टर देश या 7 सिस्टर राज्य जी भारताची आहेत त्याच्यामध्ये मग मणिपूर असेल, त्रिपुरा असेल किंवा मेघालय असेल ही राज्य या बाजूला आहेत आणि दुसरीकडे इथे चीन येतो, नेपाळ येतो आणि या ठिकाणी असलेला बांगलादेशनं बरोबर याच ठिकाणी हा जो चिकन नेक म्हणजे एखाद्या चिकनच्या नेक सारखा मानेसारखा दिसणारा हा पातळ भाग 22 किलोमीटरचा रुंद असलेला हा भाग भारताचा याच भागातून भारताचे जे 7 सिस्टर राज्य आहेत ते जोडली गेलेली आहेत आणि त्या ठिकाणी चीननं वक्रदृष्टी दाखवल्याचं दिसतंय। कारण सिलिगुडी हा भाग आहे पश्चिम बंगालमधला भारताच्या आणि दुसरीकडे खाली बांगलादेश आहे आणि बांगलादेशच्या या भागामध्ये चीनकडून आता एक एअरबेस बनवण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे। त्यामुळे कुठेतरी भारताची कोंडी करण्याचा आणि भारताचे जे काही राज्य आहेत ईशान्येकडील राज्य त्यांच्याशी संपर्क तुटावा यासाठी चीनकडून प्रयत्न केले जात आहेत आणि त्यासाठी चीननं बांगलादेशची मदत घेतल्याचं दिसतंय। आतापर्यंत बांगलादेश ज्याच्या निर्मितीमध्ये भारताचा हा सगळ्यात महत्त्वाचा वाटा राहिलेला आहे त्या बांगलादेशनं चीनच्या हातातील बाहुलं बनून भारताची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे। पण भारतानं सुद्धा बांगलादेशला धडा शिकवलाय। बांगलादेशकडून येणारे जे कापड आहे तयार कापड त्याच्यावर बंदी घातलेली आहे। दरम्यान भारताचा जो चिकन नेक आहे कॉरिडॉर त्याचं महत्त्व आपण बघतोय। ईशान्येकडील 8 राज्यांना भारताशी जोडणारा हा चिकन नेक कॉरिडॉर एकमेव मार्ग आहे। तर 60 किलोमीटर लांब आणि फक्त 22 किलोमीटर रुंद या मार्गाला सिलिगुडी कॉरिडॉर म्हणतात। कॉरिडॉरच्या दक्षिणेस बांगलादेश आणि उत्तरेस नेपाळ, भूतान आणि चीन हे आहे। तर भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीनं या कॉरिडॉरचं धोरणात्मक महत्त्व जास्त आहे। हा पट्टाच ईशान्य सीमेवर भारताच्या सैन्याची मुख्य ताकद आहे। कॉरिडॉरवर चीन, बांगलादेश आणि पाकिस्तानचे नेहमीच लक्ष राहिले। त्यांचा उद्देश काय असतो की जेव्हा भारत कुठे दुसऱ्या ठिकाणी पाकिस्तान आपल्याला त्रास देतोय आपण तिथे उलगडलेला आहे तर ते इकडे पूर्वेकडे काही ना काही खुरापती करतात। याच्यातलाच हा एक मुद्दा आहे। ही सगळी संधी साधून त्यांनी काय केलं की बांगलादेशमध्ये 1971 मध्ये त्या चिकन नेकच्या जवळ एक एअर स्ट्रीप होती तर ती एअर स्ट्रीप आता थोडीशी निकामी आहे। त्यांनी हे साधून ते आपल्या जवळ घ्यायचं एखाद्या लीजवरती ती डेव्हलप करायची आणि भारताला एकाप्रमाणे शह द्यायचा किंवा त्रास द्यायचा दाखवायला की आम्ही इथपर्यंत आला आमचा विस्तारवाद इथपर्यंत आलाय। आपण आपले जे 2 प्रामुख्याचे जे फ्रंट आहे किंवा आपले जे मोर्चे आहेत एक पश्चिम सीमा आणि एक पूर्व सीमा याच्यावर आपण सातत्याने डोळ्यात तेल घालून आपण पाहत असतो आणि या कारवाईवरती आपले जे सैन्य दल आहे आपले जे ईस्टर्न कमांड आहे ते याच्यावरती नजर ठेवून आहे आणि प्रत्येक गोष्ट अजून बाहेर आलेली आहे मीडियापर्यंत पण त्याच्यावरती त्यांनी पाळत ठेवलेली आहे आणि ते त्याप्रमाणे सुटेबल ऍक्शन घेतील।